हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील चिंचोली निळोबा येथे जलसंधारण विभागाच्या बंधाऱ्याच्या कामावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. स्थानिक नागरिकांनी निवेदन देत काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप केला आहे. मी प्रकाश किशनराव वैद्य, चिंचोली निळोबा राहणार. या बंधाऱ्याचं असं आहे की याची एक तर खोदाई खूप कमी केलेली आहे. खडकसुद्धा लागलेलं नाही. आता क्लिअर तुम्हाला दिसतं. आता याच्यावर ते म्हणजे पाया सुरू करणार आहेत. आणि साईडला अजिबात पिचिंग नाही. ती पिचिंग नसल्यामुळं पाणी अडवणार आणि बाजूच्या शेतकऱ्याकडे जाणार. त्या शेती पूर्ण वाहून जाणार. आणि हे जे गुत्तेदार आहेत ते आमच्या इथं मागं 2 वर्षाखाली झालेले आहेत असेच बंधारे. ते 6 महिने टिकले नाही. ते आता बी आपण गेलो स्पॉटला तर ते नुसते हे झालेले आहेत, फुटून गेलेले आहेत. यायचं फक्त बजेट आणणं आणि आपलं घर स्वतःचे भरून घेणे. बाकी शेतकऱ्याचं नुकसान हो की गावाचं नुकसान हो, यायला कशाबद्दलच काही नाही. फक्त बजेट आणायचे. आणि मला तर वाटतं शासनानं काय गुत्तेदार धर करण्यासाठी पाणी अडवा आणि पाणी जिरवा ह्या योजना चालू केल्या काय. कारण की त्याच्यावर अजिबातच शासनाचं सुद्धा लक्ष नाही. कोण याच्यामध्ये काय करायला हे काही कळत नाही. त्याच्यामुळे शासनानं माननीय मुख्यमंत्री असो, पाटबंधारे मंत्री बाळासाहेब विखे पाटील असो, यानं जरा थोडी ॲक्शन घ्यावा. नुसत्या योजना काढून काही उपयोग होणार नाही. हे लोक आणि गुत्तेदार आणि त्याच्यासोबत काही असे लोक हे दहशतीचं वातावरण निर्माण करणार. आम्ही त्या दिवशी तिथं गेलतो बंधाऱ्यावर, तर ते लेडीज पण आम्हाला बोलू लागले. आमच्याकडे फोटोसहित आहे. असं काय नाही. आमचा उद्देश काहीच नाही. आमचा उद्देश एवढाच आहे की प्रामाणिकपणे येईनं काम करावं. आधी कामं केले, आम्ही कधीच काही म्हणलो नाही. पण किती बोगस याला बी काही मर्यादा आहेत. आमचा उद्देश कुठलाच नाही. आम्ही फक्त हेच करणार की बाबा चांगलं काम व्हावं आणि त्यानं काम चांगलं करावं. बस बजेट येणार पुन्हा. आम्ही आता आहेत तोपर्यंत पुन्हा बजेट येणार नाही बंधारे होण्यासाठी. मी प्रकाश किशनराव वैद्य, चिंचोली निळोबा राहणार. या बंधाऱ्याचं असं आहे की याची एक तर खोदाई खूप कमी केलेली आहे. खडकसुद्धा लागलेलं नाही. आता क्लिअर तुम्हाला दिसतं. आता याच्यावर ते म्हणजे पाया सुरू करणार आहेत. आणि साईडला अजिबात पिचिंग नाही. ती पिचिंग नसल्यामुळं पाणी अडवणार आणि बाजूच्या शेतकऱ्याकडे जाणार. त्या शेती पूर्ण वाहून जाणार. आणि हे जे गुत्तेदार आहेत ते आमच्या इथं मागं 2 वर्षाखाली झालेले आहेत असेच बंधारे. ते 6 महिने टिकले नाही. ते आता बी आपण गेलो स्पॉटला तर ते नुसते हे झालेले आहेत, फुटून गेलेले आहेत. यायचं फक्त बजेट आणणं आणि आपलं घर स्वतःचे भरून घेणे. बाकी शेतकऱ्याचं नुकसान हो की गावाचं नुकसान हो, यायला कशाबद्दलच काही नाही. फक्त बजेट आणायचे. आणि मला तर वाटतं शासनानं काय गुत्तेदार धर करण्यासाठी पाणी अडवा आणि पाणी जिरवा ह्या योजना चालू केल्या काय. कारण की त्याच्यावर अजिबातच शासनाचं सुद्धा लक्ष नाही. कोण याच्यामध्ये काय करायला हे काही कळत नाही. त्याच्यामुळे शासनानं माननीय मुख्यमंत्री असो, पाटबंधारे मंत्री बाळासाहेब विखे पाटील असो, यानं जरा थोडी ॲक्शन घ्यावा. नुसत्या योजना काढून काही उपयोग होणार नाही. हे लोक आणि गुत्तेदार आणि त्याच्यासोबत काही असे लोक हे दहशतीचं वातावरण निर्माण करणार. आम्ही त्या दिवशी तिथं गेलतो बंधाऱ्यावर, तर ते लेडीज पण आम्हाला बोलू लागले. आमच्याकडे फोटोसहित आहे. असं काय नाही. आमचा उद्देश काहीच नाही. आमचा उद्देश एवढाच आहे की प्रामाणिकपणे येईनं काम करावं. आधी कामं केले, आम्ही कधीच काही म्हणलो नाही. पण किती बोगस याला बी काही मर्यादा आहेत. आमचा उद्देश कुठलाच नाही. आम्ही फक्त हेच करणार की बाबा चांगलं काम व्हावं आणि त्यानं काम चांगलं करावं. बस बजेट येणार पुन्हा. आम्ही आता आहेत तोपर्यंत पुन्हा बजेट येणार नाही बंधारे होण्यासाठी. 1.5 एकरात पाणी सगळ्या टोटल वावरानं पाणी जाते, खडून जमीन जाते. उद्या आम्ही काय करायचं, कुठं काय करायचं, कुठं कंपनी जायचं का कामाला? आम्हाला इथं काय कुठं राहायचं का नाही? इथं हे बंधारा करण्याचा अर्थच नाही. बंधारा हे बंधारा झाला की आमची जमीन गेल्या समजायचं. पिचिंग करावं लागते. मग पिचिंग कोणी करीत नाही. पिचिंग काही खरं नाही. पिचिंगचं काय कामाचंच नाही. बंधारा आहे. जमीनच येत नाही आमची, पिकतच नाही जमीन. पहिली ते पुलं तुटलेला आहे ते पराडा. ते आणि काही सरकारची नुकसान होणार आहे. ते पूल तुटणार. पाठीमागच्या समोरच्या शेतकऱ्याची तक्रार नाही असं सुद्धा ऐकलं जातं चर्चा. नाही सगळं त्याच्या त्याला जमिनी बखळ येतात. त्याच्यानं ते काही म्हणू शकत नाही. आम्हाला जरा जमीन येतं. काही शेतकरी भेटतात लोकायला, मोठ्या लोकायला. त्याच्यामुळे ते येत नाही त्याजवळ हे सगळे लोक. आता काय मागणी काय नाही. बंधाराचं नसाय पाहिजे. ते बंधाऱ्याची पिचिंगच करीत नाहीत ना ते. चिंचोली तालुका औंढा जिल्हा हिंगोली. आमच्या गावामध्ये 3 बंधारे वाले ते. एक कंप्लीट झाल्यासारखं आहे, पण ते निष्कृत दर्जाचं काम झालेलं आहे. पुरं टोटल डस्टमध्ये मिक्स आहे. माती मिक्स आहे डस्टमध्ये.
आणि काही खडक पण लागलेलं नाही, तरी काम चालू केलं त्यानं. उद्या जर जास्त पाऊस झाला तर बंधारा वाहून जाते. याच्या आधी त्याने केलेले गुत्तेदारांना 2 वर्षाखाली दोन्ही पण बंधारे वाहून गेलेले इथं. इथून पुढे पुन्हा आजूबाजू शेतकऱ्याला नुकसान आहे, पाणी त्याच्या शेतात जाणार. ना पिचिंग आहे ना काही नाही, काम डस्टमध्ये मिक्स आहे. आता ते एका शेतकऱ्याशी आम्ही संवाद साधला तर ते म्हणतात माझी लागूनच येते आणि माझं काही नुकसान नाही. नव्हत्या, फक्त आमचं काम म्हणे निष्कृत काम होऊ नये.